हॅलो, गुड आफ्टरनून. माझं नाव चिन्मय अनिकेत करत. अनफॉर्च्युनेटली US मधल्या टाईम डिफरन्समुळे मी ऑनलाईन येऊ शकत नाही, म्हणून या व्हिडिओमार्फत तुमच्याशी थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. माझी ओळख म्हणजे मी लहानाचा मोठा वरकुंठी गावात झालो आणि शालेय शिक्षण आर्यन हायस्कूल पालघरमध्ये झालं. अँड आफ्टर दॅट आय कम्प्लिटेड बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग इन कम्प्युटर्स in Vidyavardhani's College of Engineering, that's in Vasai. Then I started my career in Mumbai. I explored couple of years in Bangalore, and then past six years I have been staying in United States in Texas. So currently I am with Charles Schwab company working as senior technical lead, and my primary job is to design and create software web application, and it's been a good journey of 13 years in my career. Now to talk about my experience in US. So actually इकडे लोकांची वागायची पद्धत आणि काम करण्याची पद्धत आणि शिस्त खूपच वाखाणण्याजोगी आहे. सगळ्यांच्या दैनंदिन व्यवहारात म्हणा की आपण गाडी कशी चालवतोय, शॉपिंग कसे करतोय, त्यामागे एक शिस्तीचे पालन केले जाते आणि ते खरंच ह्या प्रगतीच्या देशांकडून शिकण्यासारखे आहे. तसेच ऑफिसचं म्हणायचं झालं तर ते नेहमी सकाळी लवकर चालू करून संध्याकाळी वेळेत काम संपवायचा प्रयत्न करतात, जेणेकरून सगळ्यांना फॅमिलीसोबत ॲटलिस्ट थोडा वेळ घालवता येईल. हे झाले इकडे राहायचे फायदे. पण थोडी अशी खंत असतेच की परदेशी राहिल्यामुळे आपले कुटुंब आणि नातेवाईक समाजापासून थोडं दूर राहावं लागतं. आता म्हणायचं झालं तर नवोदित आणि जे शिकत आहेत त्यांच्यासाठी खूपच करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि इंटरनेट, सोशल मीडिया याच्यावर भरपूर माहिती अवेलेबल आहे. तर माझं सगळे शिकणाऱ्या आणि आत्ता करिअर स्टार्ट करणाऱ्या माझ्या बंधू भगिनींना असं सांगावं वाटेल की आपल्याला सगळं एक्सप्लोअर करायची एक इच्छा असायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मेहनत करायची तयारी ठेवायला हवी. आपण स्वावलंबी बनायला हवं. आपण पालघरमधून जरी स्टार्ट केलं तरी आपण पुढच्या शहरात जाऊन त्यांच्याकडून वागायची पद्धत, शिकायची पद्धत हे जे आहे ते सगळं आत्मसात करायला हवं. आणि मग मुंबई असो, पुणे असो, बँगलोर असं टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ शकतं आणि परदेशीसुद्धा बाहेर काम करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी भरपूर संधी वेगवेगळ्या क्षेत्रात अवेलेबल आहेत. आता या परिषदेच्या निमित्ताने सगळे एकत्र येत आहेत आणि हा खरंच खूप चांगला उपक्रम आपल्या मान्यवर मंडळींनी केला आहे. कारण आम्ही शिकत असताना अशा संधी खरंच खूप कमी अवेलेबल होत्या. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी याचा उपयोग करून घ्यावा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, ते ऑलरेडी काम करत आहेत आणि ते माझा एक्सपिरियन्स पण आहे की आपण थोडासा वीकेंडचा वेळ किंवा आपल्या वेळातून थोडंसं स्वतःला अपग्रेड करण्यासाठी प्रयत्न करावा. मी पण ट्राय करतो, होत नाही प्रत्येक वेळी, पण आपल्याला जर ते करत राहिलं तर नेहमीच पुढे फायदा होऊ शकतो. आता थोडं आटोपतं घेतो आणि पहिलं म्हणजे मान्यवरांचं आभार मानतो की त्यांनी बोलायची संधी दिली आणि स्टुडंट्स आणि करिअर परस्यू करत आहेत त्यांना ऑल द बेस्ट. खूप संधी आहेत, खूप इन्फॉर्मेशन अवेलेबल आहेत. माझी काही हेल्प लागली तरी मी जसं होईल तसं करू शकतो. तर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू.